गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण जातो आहे वसई रोडला एका इंटरेस्टिंग बेकिंग क्लाससाठी. तर आपण ऑलमोस्ट पोचलोच आहे. पुढचा व्हिडिओ असाच कंटिन्यू होईल कारण की मी खूप लेट आहे. तर आपण डायरेक्टली भेटूया आता बेकिंग क्लासमध्ये. तर मी इथे पोचली आहे आणि खूप लेट झालं आहे मला. सगळेजण येऊन बसले होते अगोदरच, माझ्यासाठीच वेट करत होते. तर आपला बेकिंग क्लास पण ऑलमोस्ट स्टार्ट होतो आहे. तर हिअर इज अवर मॅम, जे आपल्याला डोनट कसे बनवायचे ते शिकवतात आणि डोनटसोबत आपण ब्राउनी पण शिकणार आहोत. सो हिअर इज मी, जी तुम्हाला थोडीशी टिप्स देणार आहे. सो मी इथे प्रॅक्टिस करत होती कसा डो प्रिपेअर करायचा आणि कसं आपल्याला समजेल की डो पूर्णपणे रेडी झाला आहे. तसं स्ट्रेच करून बघायचं पीठ आणि ते स्ट्रेच झालं की समजायचं आपला डोनटचा जो डो आहे तो रेडी आहे. तर इथे साईड बाय साईड आपलं चॉकलेट मेल्ट होतं आहे, ब्राउनीचं प्रिपरेशन चालू आहे. तर आपले डोनट्स बघूया, मस्त अशी फुलून तयार आहेत आणि ते आपण तळून पण घेऊया. डोनट तळताना एवढा सुंदर असा खमंग वास सुटला होता ना, असं वाटत होतं आत्ता सगळे खाऊन टाकावे. तर ॲक्च्युली मी खूप जास्त रेकॉर्ड्स केले आहेत व्हिडिओ, पण या व्हिडिओमध्ये म्हणजे या ब्लॉगमध्ये मी थोडे शॉर्ट व्हिडिओजच अपलोड केलं आहेत. तर इथे आपली ब्राउनीची डिझायनिंग चालू आहे. ही ब्राउनी पण खूप टेस्टी आणि क्रीमी होती. आम्ही ह्याच्यामध्ये चीज ॲड केलं होतं आणि आता आपण तिला ओटीजीमध्ये टाकूया 35 to 40 मिनिट्ससाठी. ती पण खूप मस्त रेडी होते. तर आता आपण डोनट्सना रेडी करूया, त्यांना डेकोरेट करूया. ती खूप सिम्पल डिझाईन आहे पण खूप छान वाटते. तुम्ही इथे आम्ही डार्क चॉकलेट यूज केलं आहे, तुम्ही व्हाईट चॉकलेट पण यूज करू शकता. आम्ही पण व्हाईट चॉकलेटचे डोनट्स बनवले आहेत, पण मी इथे अपलोड नाही केला आहे तो व्हिडिओ. तर ही जी सेकंड डिझाईन आहे ना, ती पण खूप छान आहे. म्हणजे मस्तपैकी असे 3 असे सर्कल बनवायचे आणि त्याला मग टूथपिकच्या साहाय्याने ती डिझाईन अशी खेचायची आतमध्ये. ही पण खूप छान वाटते. इवन तुम्ही स्प्रिंकल्स पण यूज करू शकता. ते पण आम्ही बनवले आहेत ॲक्च्युली, पण मी अपलोडच नाही केलं आहे. हा खूप शॉर्ट ब्लॉग होता माझा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो हिअर इज अवर डोनट. बघा किती मस्त वाटतो आहे ना. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग अजून हवा असेल, लाईक जे मी बनवलेत व्हिडिओज, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.